सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खराती याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कोपरगाव येथील 2 जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 400 पेट्रोल पंपांपैकी 150हून अधिक ठिकाणी गुरुवारी इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल पंपांना इंधन उपलब्ध करून न दिल्याने त्या ठिकाणी खडखडाट होता। त्यामुळे दिवसभर नगर शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी धावधाव सुरू झाल्याचं दिसून आलं। दरम्यान पेट्रोल पंपांकडून डिझेल पेट्रोलचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील 150हून अधिक पंप बंद झाल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी दिली। यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात इंधन टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाली। या घटनेत 3 जण जखमी झाले असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुयोग सुभाष झिरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की रामनवमीच्या निमित्ताने ऋषिकेश सोनावणे यांच्या वतीने महादेव मंदिर गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। वीज बिल थकल्याने पंचायत समिती कार्यालयाचा वीज वितरण कंपनीने बुधवारी वीज पुरवठा खंडित केला। या प्रकारामुळे पंचायत समितीचा संपूर्ण कामकाज ठप्प झाला। प्रशासनाची बेजबाबदार ढिसाळ व गलथान कार्यपद्धती पुन्हा एकदा समोर आली। पंचायत समितीकडे तब्बल 85,000 रुपयांची वीज बिल थकीत होते। याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेत पुरवठा खंडित केला। युद्धामुळे निर्माण झालेली गॅस व इंधन टंचाई तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या वार्षिक परीक्षा व उष्णतेची तीव्रता यामुळे यंदाच्या रामनवमी उत्सवावर या गोष्टीचे सावट दिसून आले। त्यामुळे नागरिकांची संख्या मंदावली असल्याचे दिसून आले। असे असले तरी गुरुवारी रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले। मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साई भक्तांच्या साई नामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील मुकुंदीपूर येथील श्रीराम साधना आश्रमात महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पवृष्टी करून प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। रामनामाच्या जयघोषाने येथील वातावरण राममय बनले होते। महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेळाले यांचे कीर्तन झाले। ते म्हणाले की जीवनात संत गतीने केलेला परमार्थ फलद्रूप होत असतो। तो परमार्थ आपणास प्राप्त व्हावा म्हणून महंत सुनीलगिरी व महाराजांनी श्री साधना आश्रमाची येथे स्थापना करून आपल्या सर्वांना भक्ती मार्गाला लावल्याचे व सांगून त्यांनी श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या। श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थेच्या विश्वस्त मंडळाने आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत वारीच्या नियोजनासह नेवासे नगरीला आंतरराष्ट्रीय ज्ञानपीठाचा दर्जा देऊन मराठी भाषेचे ज्ञानपीठ उभारावे अशी मागणी केली। दादा पाटील महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात जागर आध्यात्मिक लोकशाहीचा संकल्पनेवरून सांस्कृतिक कार्यक्रम झाला। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासह प्रेक्षकांची वाहवा मिळाली। उसवत चाललेली सामाजिक वीण लक्षात घेत विविध जाती धर्माच्या साधू संतांनी एकत्र येत आध्यात्मिक लोकशाही निर्माण करून एकतेचा समतेचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते. अपघाताची संख्या कमी करण्यासाठी चालक वाहक यांना वेगवेगळी मार्गदर्शन केली जाते. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत संगमनेर आगारातील बसेसचे अगदीच किरकोळ स्वरूपाच्या 3 अपघाताची नोंद आहे. चालक वाहकांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद असून या आगाराच्या 59 बसेस साधारण 69 लाख किलोमीटर धावल्या. त्यातून 42 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले, अशी माहिती आग्रा प्रमुख प्रशांत गुंडे यांनी दिली. श्रीरामपूर शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरामध्ये गुरुवारी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा झाला. पाळण्याच्या दोरी ओढण्यासाठी भाविकांसह नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. राम जन्मोत्सवाच्या वेळी प्रभू श्रीरामाच्या जयघोषणाने मंदिर दुमदुमले होते. दुपारी जन्मोत्सवावेळी पाळण्याची दोरी ओढण्यासाठी मंदिराचे विश्वस्त व यात्रा समितीचे विश्वस्त, प्रशासनातील अधिकारी, नेते व भाविकांची मोठी गर्दी होती. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.